रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा एकनिष्ठ प्रतिनिधी चेतन निकम. आपण कळवण तालुक्यामध्ये मोगबंगी या गावात आलेलो आहोत आणि आपण या टोमॅटो प्लॉटमध्ये आलो आहोत. तर ह्या टोमॅटो प्लॉटची ओळख आपण श्री भास्कर जिरवा साहेब यांच्याशी एकदा चर्चा करू. ह्या प्लॉटला त्यांनी कशा प्रकारे शेड्यूल दिलेलं आहे, कशा प्रकारे मोजणी दिलेली आहे आणि काय कशी लागवड केलेली आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ एकदा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव भास्कर जिरवाळ. ह्या टमाटोला पूर्णपणे मार्गदर्शन माझं आहे आणि हे मार्गदर्शन माझं असल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडून मुखातून ऐकून घेतो. हा शेतकरी मित्रांनो, या प्लॉटला पूर्ण रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रोडक्ट वापरले हे आपण शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकून घेऊ. सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आपण. नमस्कार, माझे नाव शेवाळे हेमंत दादाजी, मोगबंगी, कळवण, नाशिक. शेतकरी मित्रांनो, हा माझा विरांगचा प्लॉट आहे. याची लागण आम्ही 21 ऑक्टोबर 2025ला केलेली आहे. 2 महिन्याचा प्लॉट आहे आणि ओव्हरऑली मी रामा ॲग्रोटेककडनं जे प्रोडक्ट वापरले जसे की रामा रूट मॅजिक, म्हणजे याचा जो इफेक्ट आहे एकदम जबरदस्त, म्हणजे जर अक्षरशः बघण्यासारखा. तुम्हाला आपण इथं बघू शकतात थोडक्यात सर सांगतायत मुळांची संख्या बघा. मुळांची संख्या बघू शकतात. रूट मॅजिक सोडलेला काय जादू आलेला आहे तेच, आणि त्याप्रमाणे सेटिंग ते जी आपल्याला हवी होती कारण की विरांग व्हरायटी म्हटली की ही थोडी स्लो आहे खरं सांगायचं तर. पण तसं बघितलं तरी त्या हिशोबानं आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट, म्हणजे आपलं मन समाधान आहे ओव्हरऑली. आणि कसं आहे, मी सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात प्लॉट बी बोलतोय की तो त्याच्यावरती काय जादू झालेली आहे या औषधाची. बरं, तसंच तुम्ही रामा ॲग्रोटेकचे रूट मॅजिक सोडलेले तर तसं आता सरांच्या हातात निमकरंजमध्ये दिसतंय. तर निमकरंजचा फवारणी किती वेळा झालेली आपल्या आत्तापर्यंत? निमकरणची साधारण 2 ते 3 वेळेस झाली असणार आणि त्याचा बी रिझल्ट म्हणजे निमकरण आणि आपण त्याच्याबरोबर भीमसेन कापूर भीमसेनचा कापूर हे दोघं मिळून ती स्प्रे केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट बी एकदम परफेक्ट, म्हणजे जसं त्यांनी बोललं आहे त्याप्रमाणे रिझल्ट आलेला आहे. म्हणजे ते नुसतं बोलतच नाही, तर ते ॲक्च्युली ग्राउंडवरती तसं दिसतंय. तुम्ही बघू शकता त्याच्यावरती आता फ्लॉवरिंग कशी आहे प्लॉटवरती ते बी तुम्हाला ओव्हरऑली दिसत आहे. बरोबर. शेतकरी मित्रांनो, जेव्हा मी प्लॉटवरती आलो 15 लागण झाल्यानंतर 15 दिवसानंतर बघितलं, तेव्हा त्यांना मी रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रोडक्टविषयी माहिती दिली आणि त्यांना पहिलं रूट मॅजिक दिलं होतं आणि बाय समृद्धी दिलं होतं. मला पहिला प्रोडक्ट दिला त्याचा कसा रिझल्ट भेटला तुम्हाला? रिझल्ट सर, म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ सरांशी मी खरं सांगायचं म्हणजे आम्ही 5 ते 7 वर्षापासून एकत्रच आहोत आणि 7 वर्षापासून जे काही माझं सर्व काही आहे सरच बघतात, त्यांच्या शेड्यूलप्रमाणेच पूर्ण चालतं आहे. ॲक्च्युली मी खूपच कमी लक्ष देतो, सर्व काही सरांच्याच नियोजनात होतं. जसं शेड्यूल देतील ते फक्त तुम्ही फॉलो करतात, बस आपलं कामच आहे. आपण फक्त शेड्यूल फॉलो करतो त्यांचा बस, आणि त्याप्रमाणे ते चालतं. ते म्हणजे त्यांच्या शब्दाच्या आपण बाहेर जात नाही, त्यांच्या हिशोबानंच सर्व काही. त्यांना दुसरा डोस निमकरंज, भीमसेन कापूर आणि एक स्टिकर टाकलं. तर नंतर दुसरा डोस तुम्हाला जर ज्यावेळेस सरांनी दिला, तुम्ही ज्यावेळेस बागेकडे म्हणजे पीक पाहिलं असेल त्यावेळेस तुम्हाला काय रिझल्ट दिसला त्याच्यामध्ये? रिझल्ट खरं सांगायचं तर रिझल्ट म्हणजे पहिल्या जशी लागण केली ना त्या पहिल्या क्षणापासूनच झाडाला एकदम ग्रोथ होतं. सुरुवातीपासून सरांनी त्याचं नियोजनच तसं केलं होतं, त्याच्यामुळे तो म्हणजे डेव्हलपच होत गेला. त्याला इश्यू त्यांनी यूज दिला नाही. मेन तर तुम्ही पंजाबद्दल बोलत होता, तर तुमची अपेक्षा काय होती की पहिल्यांदा किती पंजा दिसला पाहिजे? हां, ती मजाकची गोष्ट झाली, पण सांगतोय सरांना मी मजाकमध्ये पहिल्यांदा सांगितलं, सर जास्त नाही, फक्त आपल्याला 5 पंजे हवेत. नंतर सांगितलं 10 पाहिजेत प्रत्येक झाडाला. नंतर सांगितलं 20 पाहिजे. आत्ता त्यांना मजाकमध्ये सांगता आता आपल्याला प्रत्येक झाडाला 50 पंजे सेट झाले पाहिजे. आता किती पंजा सेट आहेत? आत्ता तरी सरासरी 10 पंजे दिसत आहे. क्वालिटी काय त्याची? हां, क्वालिटी एकच नंबर आहे. आता सरासरी 10 आहेत, क्वालिटी एकच नंबर आहे आणि 10 ते 15 पंजे फ्लॉवरिंग आहे. आणि शेंडा तुमची कॅनॉपी आणि पान काय वाटतं तुम्हाला? ते सरांचं मार्गदर्शन असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच ग्रोथमध्ये येते, त्याला विचारायचं जरूरत नाही. म्हणजे थोडक्यात असं विचारायचं होतं की तुम्ही जे रूट मॅजिक निमकरंज बरं का,
सर तुम्ही जे रूट मॅजिक निमकरण सोडलेत तर याच्यामध्ये समाधानी आहात का तुम्ही? 100% मी सर्वांना सजेस्ट करू शकतो की एक वेळेस, जास्त नाही, एक वेळेस वापरून बघा. आणि त्याच्यानंतर हे प्रोडक्ट सोडल्यानंतर मी बोलणार किंवा सर बोलणार किंवा कंपनीवाले बोलणार, कोणीच बोलणार नाही, ते तुमचं झाड बोलणार की त्याचा इफेक्ट काय झाला. आणि तसेच अजून काही आपल्या कंपनीचे जे चालणारे काही साईजला असतील, ते पुढच्या स्टेजला असतील, काही प्रॉडक्ट असतील, तर समजा तुम्हाला आवडले तर तुम्हाला मी सांगितले, तुम्हाला सजेस्ट केले, तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का? 100% करूच, नक्कीच करू. आपण या शेतकऱ्यांना दुसरा डोस देतोय. ऑल इन ऑल इन वन म्हणून बायोसमृद्धी. बायोसमृद्धी आणि सायझर. येणाऱ्या काळात त्याचं रिझल्ट कसं भेटणार आहे हे आपण शेतकऱ्यांकडून समजून घेऊ पुढच्या वेळेस. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जिरवा साहेबांनी जी माहिती दिलेली आहे, जी जशी माहिती असेल तशी समजली असेल शेतकरी, कारण आपण मोगबंगी या गावात आलेलो आहोत. तसेच सरांनी सांगितलेलं आपल्याला की त्यांना रिझल्ट आलेले आहेत. तसेच जिरवा साहेबांनी आता जे बायोसमृद्धी ऑल इन असेल, रूट मॅजिक असेल आणि 555 असेल, हे आपलं मायक्रोन्यूट्रंट आहे. तर ही जी साखळी जोडवा आहे, हे दिल्यानंतर जो येणारा जो पुढचा भाग आहे, तेव्हा आपल्याला स्वतः सर आपल्याला इथं व्हिजिट घ्यायची, आपल्याला तेव्हा समजणार की आपल्याला रिझल्ट काय आलेले आहेत. तर हे आपण पुढच्या भागात घेणार आहोत. ऑलरेडी आपण ह्या प्लॉटमध्ये निमकरण, रूट मॅजिक आणि बायोसमृद्धी, ज्ञानशक्ती वगैरे असं काही दिलेलं आहे पहिलेमध्ये. तर ते तुम्ही प्लॉट बघू शकता. आणि जसा हा प्लॉट फुललेला आहे तसंच तुम्हाला जर फुलवायचं असेल तर शेतकरी मित्रांनो, अवश्य तुम्ही एकदा प्रॉडक्ट वापरून बघा. आणि तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही सर शेवाळे साहेबांचा प्लॉट तुम्ही येऊन बघू शकता. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर.